ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो. बघा 17 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील बुध प्रदोष व्रताचे प्रकार काय याची सविस्तर माहिती पाहूया. प्रदोष शब्दाचा अर्थ भक्तात प्र म्हणजे प्रकर्षणयुक्त, अतिशय लक्षणीय. प्रदोष म्हणजे दुर्गुण. पाप होय म्हणजे ज्या वेळेस एखादा दुर्गुण किंवा पाप अतिशय प्रखर असतो त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते. अशा वेळी तो दुर्गुण जाण्यासाठी तितकंच प्रभावी उपाय करणे महत्त्वाचे असते. म्हणून त्यासाठी प्रदोष हा एक खात्रीशीर भगवान शिवाचा उपाय आहे. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये मनुष्याच्या कल्याणासाठी बुधवारचा प्रदोष व्रत केला जातो. बुधवारचा प्रदोष आपले प्रत्येक कामना पूर्तीसाठी असतो. असे म्हटले जाते की हे व्रत भगवान शिवशंकरांच्या पूर्व परिवारांची कृपा प्राप्त करण्यासाठी केला जातो. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि संपूर्ण परिवाराची पूजा करण्याचे एक विधान आहे. त्यातल्या त्यात सध्या मार्गशीर्ष महिना आहे, तर स्वतः माता लक्ष्मी दररोज प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी बेलपत्राच्या वृक्षाखाली येतात. म्हणून भगवान शिव आणि माता पार्वती बरोबर लक्ष्मीनारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. भगवान शिवशंकरांनी सर्वप्रथम या व्रताचे महत्त्व सती माता यांना सांगितले. या दिवशी काही विशेष भक्तिभावाने सेवा आणि उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. कितीही कठीणातील कठीण इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की 11 किंवा 36 प्रदोष केल्याने त्या व्यक्तीची इच्छा लवकर पूर्ण होते. तुम्हाला हे सर्व प्रदोष व्रत करणे शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील बुध प्रदोष दिवशी आवर्जून यातील काही उपाय केल्यास 11 किंवा 36 प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. प्रदोष व्रत करण्यासाठी आपल्याला प्रदोष दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे. भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती 1 लोटा जल प्रथम समर्पित करून बेलपत्र समर्पित करावे. या ठिकाणी बेलपत्र आदल्या दिवशी सोडायचे आहे आणि ओम नमो भगवते, ओम भगवान शिवशंकरांचा आपल्या मनातली इच्छा सांगून संकल्प घ्यायचा आहे. तर 4-5 प्रदोष होईपर्यंत ती तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. जसा संपूर्ण श्रावण महिना पवित्र आहे तसाच मार्गशीर्ष महिना सुद्धा पवित्र आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. म्हणून आज मार्गशीर्ष महिन्यातील बुध प्रदोष व्रताचे प्रभावशाली उपाय बघणार. हे व्रत केल्याने माणसाला सुख समृद्धी मिळते. या व्रतामुळे सौभाग्य प्राप्त होते, तसेच वैवाहिक जीवन आनंदी होते. हे काही सोपे उपाय आहेत जे वैवाहिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील. शिवपुराणानुसार म्हणजेच पंचांगानुसार सुद्धा प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात प्रदोष व्रत असतो. बुधवार रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत आलेला आहे. वारानुसार वेगवेगळ्या नावाने प्रदोष व्रत ओळखले जातात आणि दिवसानुसार या व्रताचे वेगवेगळे महत्त्व आहे. व्रत बुधवारी केले तर त्याला बुध प्रदोष म्हणतात. या दिवशी महादेवांचे म्हणजे शिवाची विशेष पूजा केली जाते. प्रदोष व्रतात हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने भगवान महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीची दुःख दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होते. तसेच घरात दौलत समृद्धी येते. या दिवशी शंकराची उपासना केल्याने पापांचे प्रायचित्त होते. म्हणजे जे काही तुम्ही चुका केल्या आहेत, पाप केले आहे, त्यातून तुम्हाला बाहेर पडता येते आणि देवादिदेव महादेव तुम्हाला त्यातून बाहेर काढतात आणि सर्व दुःख दूर होतात. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. तसे आपली मुले, परिवार सुखी समाधान राहतात. तर चला तर मग उपाय बघूयात. 1. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याचा उपाय. वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढला असताना प्रदोष व्रताच्या संध्याकाळी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पानांचा रस अर्पण करा. गुलाबांच्या पानांचा नसेल तर गुलाबजल असेल तरी पण अर्पण केले चालते. त्यानंतर माता पार्वतीच्या चरणी सुद्धा गुलाबजल किंवा गुलाबाचा रस अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर पती पत्नीने थोडा रस घेऊन आपल्या डोळ्यांना लावावा, म्हणजे डोळ्यांना स्पर्श करावा. असे मानले जाते की सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीनारायण शिवपार्वती प्रदोष काळामध्ये संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये असा उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी, समृद्धी आणि तणावमुक्त होते. 2. पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे, वैचारिक मतभेद होत असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी 21 लाल गुलाबांना चंदनाचा सुगंध लावावा. लाल गुलाबाला चंदनाने अत्तर लावावे आणि संध्याकाळी पती पत्नीने प्रत्येकी 1 फूल ओम उमा पार्वती पते हर हर महादेव किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करत महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करावे. तर दोघांनी एकत्र बसून हे फूल अर्पण करायचे आहे. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते, भांडण, तंटा, वादविवाद पूर्ण कमी होतो. 3. वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी आणि सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी पती पत्नीमधला अबोला कमी करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पती पत्नीने गुळाचे शिवलिंग करून
बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुळाला आणि चण्याच्या डाळाला विशेष महत्त्व आहे. म्हणून गुळापासून बुध प्रदोष दिवशी शिवलिंग बनवलेले आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की लक्ष्मी नारायणासारखा जोडा अखंड धन दौलत ऐश्वर्याने सुखाने संसार करतो. म्हणून प्रदोष व्रता दिवशी विशेष रुद्राभिषेक करावा. गुळा इतकी गोडी निर्माण होते. असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. ज्या काही तुमच्या वैवाहिक जीवनात संकट, दुःख, काही समस्या आहेत त्या पूर्ण दूर होतात असे म्हटले आहे. ज्यांना विवाहात अडथळे येत आहेत त्यांनी प्रदोष व्रताला शिवाचा अभिषेक, दूध, दही, तूप, मध, साखर हे सर्व मिश्रणाचा अभिषेक करावा. हा अभिषेक घरच्या शिवलिंगावर केला तरीही चालेल. जमत असेल तर शिवमंदिरात जावे आणि पूजा करावी. हा उपाय केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाह योग जुळून येत नसेल, अडथळे येत असतील तर लवकर होण्याची शक्यता असते. पण हे मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहेत. 5. ज्या मुलींचा विवाह जमत नाही किंवा पत्रिकेत मंगळ दोष आहे तर त्या व्यक्तीने प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या ठिकाणी थोडीशी हळद अर्पण करावी. पण हळदीमध्ये थोडेसे गुलाबजल मिक्स करून अर्पण करत असताना त्र्यंबकेश्वर महादेवाचे स्मरण करून ती हळद अर्पण करा. तिथली थोडीशी हळद उचलून पिंपळाच्या झाडाखाली 1 लोटा जल अर्पण करून पिंपळाच्या पानावरती एक मातेचे शिवलिंग बनवून प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या ठिकाणी हळदीमध्ये थोडेसे गुलाबजल मिक्स करून अर्पण करत असताना त्र्यंबकेश्वर महादेव स्मरण करून ती हळद अर्पण करावी. एक तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर तिथे थोडा वेळ बसून ज्या व्यक्तीचा विवाह जमत नाही किंवा मंगळ आहे त्या व्यक्तीने तिथेच बसून आपल्या उजव्या हाताला हळद लावावी. तर त्या व्यक्तीचा मंगळ दोष दूर होऊन लवकर विवाह जमतो. तर हा उपाय प्रदोषच्या दिवशी मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. उपाय खूप प्रभावशाली आहे. 6. शिवलिंगामध्ये मधाने अभिषेक घातल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात. मधासारखा आपल्या जीवनात गोडवा निर्माण होऊन आपल्या आयुष्यात मधासारखे गोडवापणा येतो. मार्गशीर्ष महिन्यातील बुध प्रदोष दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवळा मिक्स करून अंघोळ केल्याने आपले मन, आत्मा, शरीर हे पूर्ण पवित्र आणि शुद्ध होते. तसेच बुध प्रदोष व्रताच्या दिवशी आवळा मिसळलेल्या पाण्याने भगवान शिवाला प्रदोष काळात अभिषेक केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मीनारायण आपल्या घरामध्ये निवास करतात. 7. संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीनारायणाला भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूला आवळा हा प्रिय आहे. म्हणून बुध प्रदोष दिवशी आवळ्याच्या झाडाला बुडात 1 चिमूटभर हळद ठेवून हळदीवर 1 लोटा जल अर्पण करताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून श्रीहरिविष्णू म्हणजे श्रीहरिविष्णूचे स्मरण करायचे आहे. तुमच्या व्यवसायात आठवडा झाले जे काही नुकसान होत आहे किंवा व्यवसाय चालत नाही त्यामुळे घरात वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत तर तो व्यवसाय व्यवस्थित चालायला सुरू होईल. परंतु उत्तरेकडे तोंड करून हळद अर्पण करा असताना त्र्यंबकेश्वर महादेवाचे स्मरण करून 1 तुपाचा दिवा लावायचा आहे. 8. एखाद्या व्यक्तीच्या संधिवात तसेच एखादी नस दबली असेल तर महिन्यातील शिवरात्रीला किंवा प्रदोष दिवशी शिवमंदिरात शिवलिंगावरती 1 बेलाचे फळ कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे आणि ते फळ घरी आणून त्यातील तिळभरच भाग आपल्याला रोज जेवणात कुंदकेश्वर महादेव स्मरण करून खायचा आहे. तर या प्रदोषापासून पुढील येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तुम्हाला होणारा त्रास हळूहळू कमी झालेला असेल. जो व्यक्ती खूप चिडचिड करतो, आडवे तिडवे बोलत असेल तर यामुळे घरातील वैवाहिक जीवन अडचणीत येतात. तुम्हाला प्रदोष दिवशी 1 सफेद फूल, 1 बेलपत्र शिवाच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे. थोडा वेळ तिथेच बसून बेलपत्र आणि फुलापैकी फूल उचलून आणून बेलाच्या झाडाखाली कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे आणि तिथली थोडीशी माती आपल्या घरी म्हणजे चौकटीला स्पर्श करावे. यामुळे घरात आलेली वाईट शक्ती, वाईट दरिद्रता निघून जाते. जो व्यक्ती खूप चिडचिड करतो त्याच्या कपाळाला कुंदकेश्वर महादेव स्मरण करून लावावे. जो व्यक्ती चिडचिड करतो, आडवे तिडवे बोलतो तो हळूहळू पूर्ण बंद करेल आणि वैवाहिक जीवनातील अडथळे पूर्ण कमी होतील. 10. शिवपुराणातील विष्णू पुराणामध्ये स्पष्ट असे म्हटले आहे की खूप कष्ट करता, मेहनत करता पण लक्ष्मी येत नाही, लक्ष्मीच राहत नसेल, घरामध्ये सुख समृद्धी शांती नसेल, शेतीमध्ये फायदा होत नसेल, एवढे दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील त्रयोदशी तिथीला प्रदोष दिवशी कुठल्याही दिवशी येणाऱ्या प्रदोष दिवशी तुळस असते तर तिथे सुकलेले वाळलेले 7 छोटे छोटे लाकडे घ्यावेत आणि त्याचा कच्च्या धाग्याने बांधून घ्यावे. त्याच्यापासून 1 दीपक बनवावा. त्या दिव्यात शुद्ध गाईचे तूप टाकावे आणि हा दिवा भगवान शिवाच्या मंदिरात, या ठिकाणी भगवान आई भवानीच्या मंदिरात, विष्णूंच्या मंदिरात, श्रीरामांच्या मंदिरात, श्री गणेशाच्या मंदिरात, नारायणाच्या मंदिरात, कुठल्याही मंदिरात प्रज्वलित करावा. मंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुळशीचा हा दिवा जो आहे तो व्यक्ती मनोभावे प्रकट करतो, प्रज्वलित करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही संपदाची कमी होत नाही.
11. भगवान शिवशंकरांच्या शिवपुराणातील असे म्हटले आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या प्रदोष दिवशी किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्रत कोणते आहे, ते सगळ्यात एक मोठा महत्त्वाचा नियम आहे ते सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करावे. आणि दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे दीप प्रज्वलन करणे. दीपदानापेक्षा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलेही मोठे महत्त्वाचे दान नाही. तर मैत्रिणींनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव नक्की टाईप करा. तसेच ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः नक्की टाईप करा. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतील आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी समृद्धी होईल. यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून यामध्ये सगळे शिवपुराण विष्णू पुराणातीलच तुमच्यापर्यंत उपाय पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे. धन्यवाद.